सौंदती इथल्या रेणुका देवीच्या यात्रेला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात। कोल्हापूर शहरातील भाविक गुरुवारी सकाळी सौंदती यात्रेसाठी रवाना झाले। वाटेत भाविकांनी त्र्यंबोली देवी आणि कागल जवळच्या श्री लक्ष्मीला कापूर श्रीफळ अर्पण केले। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून दरवर्षी प्रसादाचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी सुद्धा भाविकांनी मोठ्या संख्येनं प्रसादाचा लाभ घेतला। मधुरिमाराजे छत्रपती यांनी भाविकांना प्रसाद वाटप केलं। त्यानंतर भाविक मनुळी नदीला दहीभात, केळी, लिंबू, कापूर श्रीफळ अर्पण करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले। जोगनबावी इथं लिंब नेसून यात्रेकरू डोंगरावर पोहोचले। कोल्हापुरातील मोहिते, घोरपडे, इंगवले रेणुकादेवी भक्त मंडळाच्या मंडपात मार्गशीर्ष गुरुवार निमित्त देवीची प्रतिमा आणि कलश पूजन करून पूजा वाचन करून प्रसाद वाटप करण्यात आलं। आज सकाळी यात्रेसाठी येणाऱ्या भक्त मंडळांकडून हलगीच्या निनादात भंडाऱ्याच्या उधळणीत देवीला आहेर अर्पण करण्यात आले। यावेळी भक्तांनी इनिकुंडात स्नान करून देवीचं दर्शन घेतलं।